हाथरस मधील चेंगराचेंगरीमध्ये 121 जणांचा मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज जखमींची भेट घेतली आणि त्यानंतर ते दुर्घटनास्थळी पोहोचले। या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हाथरस मधील दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो योगी आदित्यनाथांचा ताफा हा हाथरस मधील दुर्घटनास्थळी पोहोचलेला आहे। काल याच ठिकाणी हाथरसमध्ये भोले बाबा यांच्या सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली होती, ज्या चेंगराचेंगरीचा परिणाम म्हणून 100हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला। अतिशय ढिसाळ नियोजन आणि आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेलेला आहे आणि योगी आदित्यनाथ आता दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी स्वतः पोहोचलेले आहेत। आपण आपल्या दृश्यांमार्फत पाहू शकतो योगी आदित्यनाथ हे प्रत्यक्ष सत्संग ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्या स्थळाची पाहणी करतायत आणि त्यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक तसेच राज्याचे मुख्य सचिव सुद्धा आहेत। हाथरसचे जिल्हाधिकारी, हाथरसचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे सगळे जण योगी आदित्यनाथ यांच्यासह सध्या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करतायत। योगी आदित्यनाथांनी स्वतः आता रुग्णांची भेट घेतली होती, त्यासह जे या दुर्घटनेमध्ये गंभीररित्या जखमी झालेत, या दुर्घटनेमध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांची योगी आदित्यनाथांनी भेट घेतली होती आणि आता योगी आदित्यनाथ या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करताना आपण पाहू शकतो। ते सध्या या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करतायत, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती, ज्या ठिकाणी लोक एकमेकांवर पडून अनेकांचा मृत्यू झाला होता, चेंगराचेंगरी झाली होती। सध्या इथे तपास सुरू आहे। यूपी पोलिसांचं तपास पथक आलेलं आहे, तसंच यूपी पोलिसांचे अनेक अधिकारी या स्थळाला भेट देऊन गेलेले आहेत। राज्याच्या प्रशासनातले अनेक अधिकारी या स्थळाला भेट देऊन गेलेत आणि आता राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या दुर्घटनास्थळाची पाहणी करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, हाथरस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।